तर पण आता तुमच्यावर जसा आरोप हा होतो, पक्षफोडीचा आरोप होतो, की पहिले शिवसेना फुटली, नंतर राष्ट्रवादीचा गट तुमच्याकडे आला, त्यानंतर काँग्रेसचेही अशोक चव्हाण आले. तर मग हे जे आहे हे सगळं बघितल्यानंतर लोकांना वाटतं की भाजपची कुठेतरी महाराष्ट्रात तेवढी अडचण आहे. मला असं वाटतं वेगळ्या पद्धतीने का नाही पाहत तुम्ही? हां. आम्ही पक्ष फोडले हे म्हणण्यापेक्षा त्यांना त्यांचे पक्ष वाचवता आले नाहीत. काही कमतरता असेल ना त्यांच्यामध्ये, त्यांचे लोक त्यांच्यासोबत राहत नाहीत. मुळामध्येच आज परिस्थिती अशी आहे की अपोजिशन हे लीडरलेस आहे. नेता नाही, नीती नाही, नियत नाही, अशी अपोजिशनची अवस्था आहे. अशा परिस्थितीमध्ये जमिनीशी जुळलेले जे लोक आहेत यांचा गुदमर होतो. कारण शेवटी प्रत्येकजण जो राजकारणामध्ये आहे त्याला जनसेवेकरता का होईना पण कुठल्या तरी पदावर जायची इच्छा आहे, निवडून येण्याची इच्छा आहे, काहीतरी काम करायची इच्छा आहे. पण समोर जर नेतृत्वाचा अंधार असेल तर कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी काम करता येईल? आणि म्हणून सगळ्यांना असं वाटतं की आता मोदीजींनी जो एक विकासाचा अजेंडा या देशामध्ये चालवलेला आहे आणि ते दिसतंय, म्हणजे देशाची जी परिस्थिती आज जगामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे, 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर येणं हा जगातला चमत्कार आहे, हे मोदीजींनी करून दाखवलं आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की चला मुख्यधारेमध्ये आपणही जाऊया आणि आमच्याकडे जर कोणी येणार असेल तर आम्ही तर स्वागतच करणार आहोत ना, आम्ही का मागे राहायचं?